नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता राकेश हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो. तेव्हा ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की तुम्हाला चालेल ना ईश्वरी सोबत तुमचं लग्न. तेव्हा राकेश म्हणतो हो हो का नाही. तेवढ्यातच आता इकडे नमू धावत आलेली असते, कारण नमूला एका दोन गुंडांनी विचारलेलं असते की राकेश इथेच राहतात का, राकेश इथेच राहतात का. तेव्हा आता नम्रता खूप घाबरलेली असते. ती पळतच घरात येते आणि म्हणते आई बाबा असं मोठ्याने ओरडत असते. तेव्हा आता तिची आई म्हणते अगं हळू श्वास तरी घे, एवढं काय झालं तुला ओरडायला, असं आता तिला सुप्रिया म्हणत असते. तेव्हा त्या नम्रता म्हणते आई तुला माहिती का गं, राकेशजींना शोधायला गुंड आलेले होते. ते म्हणत होते की राकेशजी इथेच राहतात का असं म्हणून. तेव्हा आता हे ऐकून ईश्वरीच्या बाबांना आणि ईश्वरीच्या आईला खूप मोठा धक्का बसतो. ते दोघंही एकमेकांकडे बघतात, नंतर राकेशकडे बघतो. तर तिकडे राकेशची तर चांगलीच पॅन्ट ढिल्ली झालेली असते, कारण त्याला असं वाटत असतं की आता हे गुंड नक्कीच पैसे घ्यायला आलेले असतील आणि यांना चाळीचा पत्ता कोणी दिला, हे चाळीमध्ये कसे काय आले इथे या चाळमध्ये, आणि तेही माझ्याकडून पैसे वसूल करायला ह्या टाईमाला, असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. तर आता इकडे म्हणजे राकेशची पूर्ण पोल खोल झालेली असते. तर आता ईश्वरीचे बाबा ईश्वरीचं लग्न राकेश सोबत करतील का, ईश्वरीचा हात राकेश सोबत देतील का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. पण आता नम्रताने सगळाच पचका करून घेतलेला असतो. राकेशचा चांगलाच आता इथे पचका झालेला असतो. तर आता मंडळी हे सगळं आता अर्णव आणि ईश्वरी समोर येईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.